नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर. मी अनिल चंद्र सुर्वे. विद्यार्थी मित्रांनो, आपण मॅरेथॉन सेशन सुरू करण्यापेक्षा हे वेगवेगळे लेक्चर तुम्हाला टाकत आहोत. म्हणजे हे छोटे छोटे का लेक्चर असे ना, परंतु या लेक्चरमध्ये बराच महत्त्वपूर्ण डाटा कव्हर करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर आपण आपल्या चालू घडामोडीशी संबंधित असणारे विविध जे मुद्दे असतील, त्यामध्ये आंतरराष्ट्रीय घडामोडी असेल त्याच्याशी संबंधित प्रश्न देखील टाकलेले आहेत. विज्ञान तंत्रज्ञानाशी संबंधित घडामोडी असतील त्याच्याशी संबंधित देखील प्रश्न टाकलेले आहेत. YouTube वरती ते लेक्चर आपले अवेलेबल आहे. आर्थिक घडामोडी असतील त्याशी संबंधित देखील आपण व्हिडिओ टाकलेले आहेत. पर्यावरणाशी संबंधित घडामोडी असतील त्याशी संबंधित प्रश्नांचं देखील आपण लेक्चर टाकलेलं आहे. याच्या आधी देखील आपण 5-7 लेक्चर टाकलेले आहेत. तर ते लेक्चर पाहून जा. ते लेक्चर जानेवारीपासून ते नोव्हेंबर पर्यंत आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये बरेचसे प्रश्न जे आहेत ते कव्हर केले. ते जर तुम्ही प्रश्न वाचून जरी गेले तर त्याच्यातनं तुम्हाला एक 4-5 प्रश्नांचा निश्चितपणे फायदा होऊ शकतो. पीपीटी फॉर्मॅटमध्ये जे लेक्चर आहेत ते देखील आपण सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती असेल की माहूरची रेणुका बऱ्याच जणांची कुलदैवत असते. आमची देखील कुलदैवत आहे. माहूरची रेणुका याच्याबद्दल नेमकी काय महत्वाची तुम्हाला बातमी विचारली जाऊ शकते किंवा यावरती काय तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर माहूरच्या रेणुका मातेच्या ठिकाणचा जो विडा तांबूल आहे, त्या विडा तांबूलला जीआय टॅग देण्यात आलेला आहे. कोणता टॅग देण्यात आलेला आहे? जीआय टॅग. मग आता जीआय टॅग जो आहे तो वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये किंवा वेगवेगळ्या राज्यांमध्ये विशिष्ट वस्तूंना दिला जातो किंवा ज्या महत्त्वपूर्ण वस्तू आहे किंवा जे ट्रॅडिशनल बाबी आहेत त्यांना जीआय टॅग नेहमी दिला जात असतो. तर यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, म्हणून ही बाब तुमच्यासाठी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जीआय टॅग हे लेबल कोणत्याही वस्तूंच्या भौगोलिकदृष्ट्या ओळखीच्या स्वरूपामध्ये दिला जात असतो. त्यामुळे हा देखील मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर पुढच्या मुद्द्याकडे बघूया. पुढचा मुद्दा आहे, नुकतेच सलीम दुरानी यांचे निधन झाले. आता यांचं नाव का विचारलं जाणार? कारण सलीम दुरानी हे माजी क्रिकेटर होते. मग असं देखील विचारलं जाऊ शकतं की सलीम दुरानी यांचं नुकतंच निधन झालं, ते कोणत्या खेळाशी संबंधित होते? बऱ्याच वेळेस आपण चालू घडामोडी हा विषय वाचत नसतो. त्यामुळे असे सोपे सोपे प्रश्न जे आहेत ते आपले चुकून जातात. सलीम दुरानी यांचं जे निधन झालं ते क्रिकेट या खेळाशी संबंधित असणारी पर्सनॅलिटी होती. त्यामुळे ही बाब देखील तुम्हाला या ठिकाणी माहित असणं आवश्यक आहे. पुढे बघू आपण, वन नेशन वन रेशन कार्ड. आता हा मुद्दा सगळ्यांना माहिती आहे. वन नेशन वन रेशन कार्ड. आता तुम्ही देशात कोणत्याही ठिकाणी 9 ऑगस्ट 2000, आता या ठिकाणी वर्ष चुकलेलं आहे, एक वेळ सर्च करून घ्या. 2022 आहे की 23 आहे, पण आय थिंक मला असं वाटतं या ठिकाणी वर्ष चुकलेलं असेल, कारण बऱ्याच वेळेस टाईप करताना ते चुकून जातं, मिस्टेक होऊन जाते. तर वन नेशन वन रेशन ही स्कीम सुरू झाली. या योजनेअंतर्गत तुम्ही कोणत्याही ठिकाणी धान्य जे आहे ते खरेदी करू शकत असतात. त्याच्यानंतर गुजरातमधील गीर अभयारण्य. आता गीर अभयारण्य जे आहे ते आपल्याला माहिती आहे की गुजरातमध्ये गीर अभयारण्य आहे सिंहांसाठी, परंतु दुसरं देखील अभयारण्य जे आहे ते गुजरातमध्ये गुजरात व्यतिरिक्त अजून एक ठिकाण आहे. त्या ठिकाणाचं नाव आहे बर्दा. तर बर्दा हे सिंहांचं दुसरं माहेर घर म्हणून ओळखलं जाणार आहे. करंट अफेअर्सशी रिलेटेड बाब आहे, त्याच्यामुळे याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, 1973 ला प्रोजेक्ट लायन सुरू झाला होता आणि या प्रोजेक्टला 50 वर्ष पूर्ण झालेली आहे. 50 वर्ष. त्यामुळे ही बाब चर्चेत आहे, म्हणून तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो. सिंहांचं पहिलं घर कोणतं? तर गीर अभयारण्य. आणि दुसरं कुठलं? तर बर्दा. बर्दा देखील गुजरातमध्येच आहे आणि प्रोजेक्ट लायन या कार्यक्रमाला एकूण 50 वर्ष आता पूर्ण झालेली दिसून येतात. त्यामुळे ही देखील बाब लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे वर्ष देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. पुढच्या मुद्द्याकडे बोलूया. पुढचा मुद्दा आहे मिशन वात्सल्य. आता मिशन वात्सल्य काय आहे विद्यार्थी मित्रांनो? महाराष्ट्र सरकारच्या वतीनं कोरोनामध्ये जर आई वडील गमावले असतील, कोरोनामध्ये आई वडील गमावलेल्या बालकांना 5 लाख रुपयाची मदत केली जाणार. किती लाख रुपयाची? 5 लाख रुपयाची. परंतु त्या ठिकाणी काहीतरी क्रायटेरिया आहे. मग काय क्रायटेरिया आहे की ही मदत ठेवीच्या स्वरूपात असेल आणि यामध्ये बालक मुलगी असल्यास 18 वर्षानंतर मिळणारी रक्कम व्याजासहित असेल. मुलगीला 18 वर्षानंतर मिळेल आणि मुलगा असेल तर 21 वर्षानंतर ही व्याजासहित रक्कम मिळणार आहे. जर समजा बालकाने एकच पालक गमावला असेल, जे आई किंवा वडील गमावले असतील, तर त्यांना महिन्याला 1125 रुपये संगोपनासाठी दिले जातील. आणि मुलगा आणि मुलगी हे अविवाहित असल्यास ही मदत मिळेल. अविवाहित असल्यासच ही मदत मिळणार आहे. त्यामुळे ही देखील बाब या ठिकाणी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आता पहिली महिला IPL स्पर्धा पार पडली. या संघाचा समावेश जो आहे तो या संघामध्ये एकूण संघ जे होते यामध्ये किती संघांचा समावेश होता? तर एकूण 5 संघ होते. किती? 5 संघ होते. आणि विजेता संघ कोणता होता? तर मुंबई इंडियन्स हा विजेता संघ होता. आणि उपविजेता संघ कोणता होता? तर दिल्ली हा
उपविजेता संघ होता. इथे लक्षात, मुंबई हा विजेता संघ होता. पुढच्या मुद्द्याकडे वळूया. पुढचा मुद्दा आहे 2021 मध्ये भारत बांगलादेश मैत्रीला किती वर्ष पूर्ण झाली? 50 वर्ष पूर्ण झाली. येतंय लक्षात 2021 मध्ये, कारण 1971चं युद्ध आपल्याला माहिती आहे, काही सांगायची गरज नाही. त्यामुळे यावरनं हा मुद्दा लक्षात ठेवणं आवश्यक आहे. 6 डिसेंबर 1971 ला बांगलादेशची पाकिस्तानामधून निर्मिती झाली आणि 6 डिसेंबर हा दिवस भारत बांगलादेश मैत्री दिवस म्हणून पाळला जातो. म्हणून 6 डिसेंबर हा लक्षात ठेवा. तुम्हाला कधीतरी कुठल्या तरी एक्झामला विचारला जाऊ शकतो की भारत आणि बांगलादेश दरम्यान मैत्री दिवस म्हणून कोणता दिवस पाळला जातो? तर 6 डिसेंबर म्हणून पाळला जातो. पुढच्या मुद्द्याकडे वळूया. महिला IPL यांच्याबद्दल आपण आता मगाशीच पाहिलं, काही सांगायची गरज नाही. बरोबर. तर नुकतीच पशुधन गणना पार पडली. यामध्ये 3.31 कोटी पशुधनासह महाराष्ट्राचा एकूण 7वा क्रमांक लागतो. पशुधनामध्ये महाराष्ट्राचा भारतामध्ये कितवा क्रमांक लागतो असं जर विचारलं तर 7वा क्रमांक लागतो. आणि एकूण ही कितवी पशुगणना होती? तर 20वी पशुगणना होती. हे देखील तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. पुढे बघू. भारत बांगलादेश दरम्यान मैत्री पाईपलाईन. बघा, आपण 6 डिसेंबर पाहिलं की भारत बांगलादेश यांच्या दरम्यान यांच्यामध्ये 6 डिसेंबर हा जो दिवस आहे हा मैत्री दिवस म्हणून पाळला जातो. म्हणून मैत्री पाईपलाईन देखील आपण सुरू केली. ही मैत्री पाईपलाईन काय आहे? तर रिफाईंड डिझेल, म्हणजे वापरण्यायोग्य डिझेल असेल त्या डिझेलची ही पाईपलाईन आहे. आणि किती किलोमीटरची आहे? तर 131 किलोमीटरची आहे. ही पाईपलाईन कशाची आहे? रिफाईंड डिझेलची आहे, पेट्रोलची आहे, कसली आहे? क्रूड ऑइल वगैरे असं काहीतरी विचारलं जाणार पर्याय. किंवा किती किलोमीटर लांबी आहे या पाईपलाईनची हे विचारलं जाऊ शकतं. किंवा मैत्री पाईपलाईन भारताने मैत्री पाईपलाईन कोणत्या 2 देशांदरम्यान सुरू झालेली आहे? भारत बांगलादेश, भारत भूटान, भारत नेपाळ, भारत चीन असे वेगवेगळे पर्याय दिले जाऊ शकतात. पुढच्या मुद्द्याकडे वळूया. मोचा हे चक्रीवादळ 2023 मध्ये बंगालच्या उपसागरात दाखल झालं. बघा, सध्या मेकॉंग जे आहे ते चर्चेत आहे. आता हे मोचा याच्या गेलेलं आहे, कारण आपण जुन्या देखील घडामोडी बघत आहोत. तर हे चक्रीवादळ कोणत्या उपसागरात आलं? तर बंगालच्या उपसागरात आलं. आणि या वादळाचे नामकरण कोणी केले असं जर विचारलं तर येमेन. लक्षात ठेवा, एका साईडला तुम्हाला वादळं दिली जातील, दुसऱ्या साईडला त्या वादळांची नामकरण कोणत्या देशाने केली आहेत ते देखील तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे हा देखील मुद्दा या ठिकाणी आवश्यक आहे. बिपरजॉय आपल्याला माहिती आहे, या बिपरजॉयमुळे आपल्याला खूप मोठा फटका बसला. या बिपरजॉयने इतका मोठा धक्का दिला आपल्याला की या वर्षाचं मान्सून जे आहे ते कमीत कमी 1 महिना लांबलं. येतंय लक्षात. आणि 1 महिना लांबल्यानंतर या बिपरजॉयने पुन्हा एकदा असा फटका दिला की बिपरजॉयमुळे मान्सून तर लांबला, पण मान्सून हवा तसा देखील झाला नाही. आणि शेवटी जो पाऊस पडला तो आल्हाददायक होता, कारण तो जर पडला नसता तर दुष्काळ पडण्याचे चान्सेस होते. परंतु नद्यांना पाणी आलं, पूर आलं आणि त्याच्यानंतर धरणं देखील बऱ्यापैकी भरली गेली. तर बिपरजॉयचं नामकरण कोणी केलं? तर बांगलादेशने केलं. हे देखील माहित असणं आवश्यक आहे. बिपरजॉयला फार लक्षात ठेवा, कारण बिपरजॉयवरती प्रश्न विचारलेला आहे आणि या बिपरजॉयनेच आपल्याला यावर्षी खूप मोठा फटका दिलेला दिसून येतो. पुढच्या मुद्द्याकडे वळूया. भारतात राष्ट्रीय लसीकरण दिवस म्हणून कुठला दिवस पाळला जातो? तर 16 मार्च. बरोबर आहे ना? लसीकरण दिवस म्हणून कोणता दिवस पाळला जातो? 16 मार्च. पुढच्या मुद्द्याकडे वळूया. हर पेमेंट डिजिटल अंतर्गत RBI बँकेने प्रत्येक नागरिकास डिजिटल कर्जफेडचा उपयोगाकरता भरण्यासाठी हे मिशन सुरू केलेलं आहे. म्हणजे तुम्ही कर्जफेड डिजिटल माध्यमातून देखील करू शकतात. पुढच्या मुद्द्याकडे. जगातील सर्वात मोठी सेमीकंडक्टर चिप जी आहे ती निर्मिती केंद्र कुठे आहे? तर एक आहे दक्षिण कोरिया आणि तैवान. तैवान म्हणजेच चीनचा एक भाग आहे, तुकडा आहे. परंतु हा चीनचा भाग आहे असं चीन म्हणतं, परंतु तैवान हा एक सेपरेट देशच आहे. या देशामध्ये सेमीकंडक्टर जगामध्ये म्हणजे TSMC नावाची कंपनी आहे, ती सर्वाधिक जास्त सेमीकंडक्टर निर्मिती करते. जवळपास तैवान जे आहे ते 60% जे आहे ते सेमीकंडक्टर बनवण्याचं काम करतो. आता सेमीकंडक्टर काय याच्यावरती आपण एक सेपरेट लेक्चरच घेणार आहोत, ज्याचा तुम्हाला UPSC आणि MPSC डिस्क्रिप्टिव्ह साठी फायदा होणार आहे. जसं चिप इकॉनॉमी. आता चिप्स म्हणजे काय? आता हे पॅनल आहे, या पॅनल मध्ये देखील चिप्स आहेत, माझ्या मोबाईल मध्ये देखील चिप्स आहेत, या रिमोट मध्ये देखील चिप्स आहेत, या लॅपटॉप मध्ये देखील चिप्स आहेत. बरोबर. आणि त्यातल्या त्यात माझ्या खिशात जे ATM कार्ड आहे त्या ATM कार्डला देखील एक चिप लावलेली आहे. तर त्या चिप तयार करण्यासाठी सिलिकॉन लागतं. आणि हे सिलिकॉन आणि सेमीकंडक्टर यांचा काय संबंध आहे? आणि तैवान देशामध्ये इतकं सेमीकंडक्टर का बनतं? तर या सगळ्या बाबी ज्या आहेत तिथे त्या ठिकाणी आपल्याला डिस्कस आपण डिटेलमध्ये केलेले आहे. पुढच्या मुद्द्याकडे वळूया. टाइम पत्रिकेमध्ये नुकतीच जगातील महान स्थळांचे वर्ष म्हणून जाहीर करण्यात आले. आता यामध्ये महान स्थळांचे वर्ष जाहीर केले, परंतु ते स्थळ कोणते आहेत ते तुम्हाला मला
कमेंट बॉक्सला कळवायचं आहे, कारण आपण दोन स्थळ सांगितले होते. एक सांगितलं होतं मयूरभंज आणि दुसरं अजून एक सांगितलं होतं. तर ते कोणते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा किंवा सर्च करा. ऑपरेशन गोल्डन ऑर्ब 2023 यामध्ये हे ऑपरेशन ब्रिटनचा राजा चार्ल्स तिसरा याच्या राज्याभिषेकाच्या नावाने प्रसिद्ध आहे. त्याच्यामुळे याच्यावरती नाही जरी विचारलं तर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे, कदाचित विचारलं जाऊ शकतं. मागाशीच बोललो मी की मयूरभंज आणि लडाख, मयूरभंज आणि लडाख हे दोन ठिकाण आहे. लडाख कुठे आहे? जम्मू काश्मीरमध्ये आहे. मयूरभंज कुठे आहे? तुम्ही गुगलला सर्च करा. जर तुम्ही सर्च केलं तर तुम्ही विसरणार नाही. जर तुम्ही फक्त वाचून घेतलं तर तुम्ही निश्चितपणे विसरू शकतात. मग हे जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर गुगलला सर्च करा हे ठिकाण कुठे आहे, म्हणजे तुमचं आपोआप रिव्हिजन होऊन जाणार. पुढच्या मुद्द्याकडे वळूया. पुढचा मुद्दा आहे नुकताच 13वा महारत्न दर्जा प्राप्त करणारी कंपनी कोणती, तर ऑइल इंडिया लिमिटेड. नवरत्न दर्जा, महारत्न दर्जा असे विविध दर्जे दिले जात असतात. आणि 14वी कंपनी कोणती, तर ONGC. पुढच्या मुद्द्याकडे वळूया. नुकतेच आंतरराष्ट्रीय प्रकाशन सेंटर बँकिंग पुरस्कार गव्हर्नर ऑफ द इयर 2023 चा कोणाला देण्यात आला? शशिकांत दास. आपल्याला माहिती आहे शशिकांत दास हे RBI चे गव्हर्नर आहे. RBI चे कोण आहेत? गव्हर्नर आहेत. आणि हे UPSCतनं IRS झालेले व्यक्ती आहेत आणि ते MA हिस्ट्री या विषयामध्ये त्यांनी त्यावेळेस पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे. आणि UPSC पास झाल्यानंतर ते या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचलेले आपल्याला दिसून येतात. तर त्यांचं नाव तुम्ही लक्षात ठेवू शकता. पुढच्या मुद्द्याकडे वळूया. वर्ल्ड इकॉनॉमिक फॉरमने चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी नुकतेच कोणते शहर, यावरती डेफिनेटली प्रश्न विचारला जाणार. 100% प्रश्न विचारला जाणार की वर्ल्ड इकॉनॉमिक फॉरम अंतर्गत चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी नुकतेच कोणते शहर निवडलेले आहे. चौथी औद्योगिक क्रांती म्हणजे काय आपल्याला माहिती. याच्या आधी 3 औद्योगिक क्रांत्या झाल्या आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला चाकाचा शोध लागला, अग्नीचा शोध लागला, त्याच्यानंतर वाफेचा शोध लागला, वाफेवर येणारे इंजिन चालले, वाफेवर येणारे इंजिन चालले, त्याच्यानंतर मग इलेक्ट्रिसिटीचा शोध लागला, त्याच्यानंतर इलेक्ट्रिसिटीचा शोध लागल्यानंतर आताचं जे जग आहे ते कशाचं आहे? हे जग AIचं आहे. कसलं जग आहे? AIचं जग आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं जग आहे. हे जग इंटरनेटचं आहे. त्याच्यामुळे ही चौथी औद्योगिक क्रांती तुम्हाला विचारली जाऊ शकते. तर कोणतं शहर निवडलेलं आहे भारतातलं? हैदराबाद हे शहर निवडलेलं आपल्याला दिसून येतं. या ठिकाणी दिलेलं आहे आपण वाफेचं इंजिन, विजेचा शोध, इंटरनेटवरील इंजिन आणि आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स येते लक्षात. म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित क्रांती म्हणून या शहराकडे पाहिले जाते. कोणतं शहर? हैदराबाद. 100% लक्षात ठेवा, डेफिनेटली प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढच्या मुद्द्याकडे वळूया. राजस्थान या राज्याने नुकतेच 19 जिल्ह्यांची निर्मिती, 19 जिल्ह्यांची घोषणा केलेली आपल्याला दिसून येते. कदाचित तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. 2022चा प्रथम गौरी अम्मा राष्ट्रीय पुरस्कार कोणाला मिळाला? तर डॉक्टर एलिडा गवेरा यांना पुरस्कार मिळाला. बरं, बघा गौरी अम्मा कोण होत्या? तर गौरी अम्मा यांच्याबद्दल आपण आधी कोणाला मिळाला ते बघून घेऊ. तर गौरी अम्मा ह्या ज्या होत्या केरळमधील राजकीय व्यक्ती होत्या. कोण होत्या? केरळमधील राजकीय व्यक्ती. आणि केरळमधील एका राजकीय व्यक्तीच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार एका स्त्रीला देण्यात आलाय आणि तेही दुसऱ्या देशातील स्त्रीला देण्यात आलाय. त्यामुळे हा देखील मुद्दा लक्षात आहे. आता एलिडा गवेरा यांचं काय काम आहे? तर त्यांनी अपंग तसेच लहान मुलांसाठी काम केलेलं दिसून येते आणि त्या स्वतः बालरोग तज्ञ आहेत, पेडियाट्रिशियन आहेत, डॉक्टर आहेत. पुढच्या मुद्द्याकडे बघा. पुढचा मुद्दा आहे सध्या भारतात एकूण 6 राष्ट्रीय पक्ष आहे. 2 राष्ट्रीय पक्षांचा दर्जा काढून टाकण्यात आलेला आहे आणि ते कोणत्याही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. पण सध्या आपला हा दर्जा देण्यात आला राष्ट्रीय पक्षाचा. आणि राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कोणत्या पक्षांचा काढलेला आहे? 2. तर 2 पक्षांची नावं जी आहेत ती मला सांगा. पक्षी म्हणजे हवेत उडणारे पक्षी नाही. पूर्ण देशामध्ये आपल्या 8 ते 9 राजकीय पक्ष होते, 8 पक्ष होते. त्याच्यात 2चा दर्जा काढून टाकलेला आहे. त्याचे नाव तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मला कळवायचे. पॉलिटिक्सशी रिलेटेड चालू घडामोडींवरती तुम्हाला यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा मुद्दा. ट्विटर या संस्थेच्या CEO पदी पराग अग्रवाल यांच्या जागी लिंडा याकरिनो यांची नियुक्ती झाली. आता ट्विटर जे आहे ते इलॉन मस्कने विकत घेतलं, त्यामुळे कदाचित हा बदल केलेला असेल. या ट्विटरची मालकी इलॉन मस्ककडे आली. आता इलॉन मस्ककडे काय काय मालकी ते आपल्याला माहितीच आहे. हळूहळू करत बरंचसं तो मार्केट कॅप्चर करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्यानंतर ही कंपनी नुकतीच त्यांनी 44 बिलियन डॉलरला त्यांनी विकत घेतलेली दिसून येते. पुढे नुकतंच जगातील सर्वात लांब बोगदा T5 टनेल याचं उद्घाटन करण्यात आलं. हे ठिकाण कुठे आहे?
जम्मू काश्मीरला आहे, अंतर 880 किलोमीटर. आणि आत्ताच नुकतीच एका रस्त्याचं कुठेतरी काम सुरू होतं आणि त्या काम सुरू असताना, त्या बोगद्याचं काम सुरू असताना त्यामध्ये 17 मजूर जे आहेत लँडस्लाईड झाल्यामुळे अडकून गेले. तर तो बोगदा कोणता आहे ते देखील कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही कळवा, आणि तो काय इश्यू होता ते देखील तुम्ही युट्यूबवरती सर्च करून बघून घ्या. भारतातील कोळशापासून मिथेनॉल बनवण्याचा पहिलाच प्रोजेक्ट हैदराबाद या ठिकाणी करण्यात येत आहे. आता पर्यावरण शास्त्र या विषयाशी संबंधित हा प्रश्न आहे आणि चालू घडामोडीशी संबंधित हा प्रश्न आहे, त्यामुळे हा तुम्हाला डेफिनेटली विचारला जाऊ शकतो. हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे, याच्यावरती लक्षात ठेवा. कोळशापासून मिथेनॉल बनवण्याचा पहिलाच प्रयोग. मिथेनॉल जे आहे ते आपल्याला माहिती आहे, जसं इथेनॉल असतं तसं मिथेनॉल असतं. तर कोळशापासून मिथेनॉल बनवायचा पहिलाच प्रोजेक्ट आहे. 0.25 टन प्रतिदिन उत्पादन क्षमता असलेला हा प्रकल्प आहे आणि भेल या भारतीय सरकारी कंपनी मार्फत हा राबवला जात आहे. पुढच्या मुद्द्याकडे वळूया. मिशन कवच कुंडल. मिशन कवच कुंडल नेमकं अभियान काय आहे, तर मिशन कवच कुंडल अभियानांतर्गत एका आठवड्यात 15 लाख लोकांना कोविड लसीकरण देण्यात यावे किंवा कोविड लसीकरण करण्यात यावे यासाठी राबवलं जात आहे. स्वच्छ भारत अभियान ग्रामीण टप्पा 2 मध्ये 100% हागणदारी मुक्त म्हणजे ओटफ मुक्त राज्य म्हणून कोणतं राज्य भारतातील आहे, तर त्या राज्याचं नाव आहे तेलंगणा. याच्यावरती 100% प्रश्न विचारला जाणार आहे. याच्यावरती 100% तुम्हाला प्रश्न विचारला जाणार. ओडीएफ मुक्त राज्य कोणतं आहे? ओडीएफ मुक्त राज्य आहे तेलंगणा. यावरती डेफिनेटली तुम्हाला प्रश्न विचारला जाणार, त्यामुळे हा देखील मुद्दा या ठिकाणी पाठ करून जाणं आवश्यक आहे. येत आहे लक्षात? शंभर टक्के यावरती प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर अशा पद्धतीचं आजचं लेक्चर होतं विद्यार्थी मित्रांनो. आजच्या लेक्चरची तुम्हाला पीडीएफ हवी असेल तर पीडीएफ साठी तुम्ही मला या नंबरवरती मिस कॉल देऊ शकता किंवा व्हॉट्सअपला मेसेज पाठवा 94 048 45 434. ही पीडीएफ तुम्हाला रुचिता सुर्वे या ऍप वरती गुगल प्ले स्टोर वरनं रुचिता सुर्वे नावाचं तुम्ही ऍप डाउनलोड करून घ्या. रुचिता सुर्वे या ऍप वरती तुम्हाला ही पीडीएफ अवेलेबल असणार आहे. जर तुम्हाला कोर्स हवा असेल तर हा कोर्स देखील या ठिकाणी अवेलेबल आहे, पण कोर्स काही घ्यायची आवश्यकता नाही, कारण आपण YouTube वरती लेक्चर टाकतोच आहे. परंतु जर विद्यार्थी मित्रांना समजा पूर्ण वर्षभराचं करंट अफेअर्स पाहिजे असेल तर त्या संबंधित या ठिकाणी हा कोर्स आपण ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजून काही इतर कोर्सेस हवे असतील, मटेरियल, टेस्ट सगळ्या बाबी ज्या आहेत तुम्हाला या ऍप्लिकेशन वरती अवेलेबल असणार आहे. तर अशा पद्धतीचं आजचं सेशन होते विद्यार्थी मित्रांनो. आपण एक्झामच्या आधी जितके लेक्चर कव्हर होते तितके लेक्चर कव्हर करण्याचा प्रयत्न करू. जर समजा आता आपल्याकडे जे मटेरियल आपण पीडीएफ फॉर्मॅटमध्ये रेडी केलेलं आहे ते आपण तुम्हाला देणारच, पण काही लेक्चर जे असतील आता आपल्याकडे वेळ कमी आहे त्याच्यामुळे मी डायरेक्टली तुम्हाला या ठिकाणी लिहून घेणार आहे, परंतु हे लेक्चर तुम्ही रेग्युलर करा. त्याचा डेफिनेटली तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा होईल, कारण आता एक्झाम जवळ आलेली आहे आणि आता वाचनाला देखील वेळ नाही आणि करंट अफेअर्स या टॉपिकवरती साधारणतः 15 ते 20 क्वेश्चन हे आलेले असतात. हा विषय जो आहे तो वेगवेगळ्या विषयांची कनेक्ट असणारा विषय आहे. मग करंट अफेअर्सशी संबंधित, इतिहासाशी संबंधित ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत किंवा त्याला 100, 150, 200 वर्ष पूर्ण झाले त्यावरती देखील प्रश्न असतो. भूगोलाशी संबंधित करंट अफेअर्स देखील असतं. ज्या काही सीमावाद असतील किंवा कुठलं तरी बेट असतील चर्चेत असणारे किंवा कुठे काही ज्वालामुखीचा उद्रेक झाला, भूकंप झाला, त्या ठिकाणांबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग त्याचाही संदर्भ भूगोलाचा करंट अफेअर्स येतो. पर्यावरणशास्त्र हा विषय आणि अर्थशास्त्र हा विषय तर डेफिनेटली करंट अफेअर्सशी रिलेटेड आहे, त्यावरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. भारतीय राज्यघटना असेल, या राज्यघटनेशी संबंधित असणाऱ्या बाबींवरती देखील करंट अफेअर्सवरती प्रश्न असतो. विज्ञान तंत्रज्ञानावरती ज्याही काही घडामोडी सध्या नवीन नवीन घडत आहे यावरती डेफिनेटली 1-2 प्रश्न असतात. आणि प्रॉपर चालू घडामोडी जे रेग्युलर म्हणजे पुरस्कार, निधन वार्ता, इतर बाकीचा जो इतर सिलेबस आहे जो आपण रेग्युलर वाचत असतो तो सिलेबस आणि आपल्या जे सिलेबस मध्ये असणारे जे काही सब्जेक्ट आहे त्याचं करंट अफेअर्सशी कनेक्शन असं जर आपण जॉईन केलं तर जवळपास 20+ प्रश्न देखील बऱ्याच एक्झाम मध्ये जात असतात. तर त्या अँगलला थोडासा विचार करून या विषयाला थोडंसं गांभीर्यानं घेणं, लक्ष देणं गरजेचं आहे. हा विषय तुमचा रिझल्ट काढू शकतो. तर अशा पद्धतीचं आजचं लेक्चर होतं विद्यार्थी मित्रांनो. पुन्हा भेटूया अशाच एका न्यू सेशन मध्ये. तोपर्यंत नमस्कार.